हे जर जातीने जनगणना झाली असती तर मराठा आणि धनगर वाद निर्माण झाला नसता। नाही, आता 2025 मध्ये जनगणना होणार आहे। कोणाचा वर होणार आहे, आहे, नाही होणार आहे। देंगे मंजुरी झाले, हेच आहे, देंगे दिलवाएंगे सगळं कागदावरची गोष्ट, वाऱ्यावरची गोष्ट सांगू नका। आतापर्यंत 10 वर्ष मोदी सरकार आलंय, आतापर्यंत जनगणना का होत नाही? आता अंमलमध्ये येणार आहे 2025 आता येणार आहे हेच ह्या हवेवरची गोष्टीवर कोणी जाणार नाही। आता सगळ्यांना कळून चुकलेलं आहे, सगळं बहुजनांना कळून चुकलेलं आहे आणि म्हणून तर हे सगळं मराठा धनगर हे ते सगळं वाद निर्माण झालेलं आहे। विधानसभा मतदारसंघ हा कर्नाटक राज्याला चिटकून येतो आणि या विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात कन्नड भाषिक मतदार राहतात। या मतदारसंघाचे विद्यमान आमदार हे सचिन कल्याण शेट्टी आहेत। त्याचबरोबर काँग्रेसकडून सिद्धराम म्हेत्रे यांना उमेदवारी मिळालेली आहे। त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीकडून संतोष इंगळे हे देखील या विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवतात। आपण या मतदारसंघातील नागरिकांशी चर्चा करणार आहोत। काय नाव आहे आपलं? लालसिंग राठोड। काय सांगाल, या मतदारसंघात काय बदल होईल किंवा कशी स्थिती राहील? बदल निश्चित आहे। कोण येईल? सिद्धराम म्हेत्रे। काय त्यांच्या कामाबद्दल काय सांगाल? त्यांनी भरपूर कामं केलेले आहेत। उजनीचं पाणी त्यांनीच आणले तर एवढा दिवस त्यांनी कामं केले, त्यांनी भरपूर निधी आणले तर आणि मध्ये सुद्धा त्यांनीच आणून हे सगळं काम पूर्ण झालेत। विद्यमान ते आमदार असताना तिथं पाणी आल्यामुळं आता पाणीदार आमदारमधून त्यांचं नाव ओळखलं। पण खरं म्हटलं तर सध्या या अक्रोड तालुक्याला पाणीचं आणि हेळेचं ते पाईपलाईन सगळं त्यांच्या पुण्यानं, सिद्धराम म्हेत्रेच्या पुण्यानंच हे अक्रोड तालुक्याला पाणी मिळतं आहे आणि ते पण पाणी आता वेळेवर मिळत नाही। 15 दिवसाला एकदा पाणी मिळतं आहे। मग पाणीदार आमदार म्हणून घ्यायची काय गरज आहे? हे त्यांनी अगदी विचार करायला पाहिजे। काय सांगाल, मध्यंतरी या अक्कलकोट मतदारसंघातील जवळपास 11 गावांनी आम्हाला कर्नाटक राज्यात जाऊ द्या, तशी परमिशन द्या, परवानगी द्या, अशी कलेक्टरकडे मागणी केली होती। त्या गावाच्या संदर्भाने काय सांगाल? ते कर्नाटकमध्ये जायचं एक कारण असतं, ते सूडबुद्धीने हेतूने राजकारण करून ते कर्नाटकमध्ये जायचं आणि सरकारचा बदनाम करायचं, हे सूडबुद्धीने हेतू पुरस्कार ते मागणी करत होतं। परंतु त्या नागरिकांचं असं म्हणणं होतं की आम्हाला ज्या प्राथमिक सोयीसुविधा आहेत, रस्ते आमचे चांगले नाहीत, त्या ठिकाणी ज्या सुविधा आहेत, शिक्षणाच्या सुविधा नाहीत, अशी मागणी होती आणि त्यामुळे कर्नाटकमध्ये जाऊ द्या अशी मागणी होती त्यांची। नाही, ते सूडबुद्धीने ते राजकारण करत ते सरकारचं बदनाम करायचं म्हणून ते तसं करत होतं। त्याचा काय वांधा नाही। कर्नाटकपेक्षा आमचा महाराष्ट्रामध्ये एकदम चांगला आहे, सगळं सोयीस्कर आहे, कुठला बी फरक नाही। आणि केव्हा हे महायुती सरकार आलं तेव्हापासून ते रोड पाणीचं सगळं काम झालेलं आहे निश्चित। मग 2.5 वर्षामध्ये ते पहिला कोरोना टाईममध्ये महाविकास आघाडी होतं आणि नंतर महायुती सरकार आलं। महायुती सरकार आल्यानंतर एकनाथ शिंदे केव्हा आला तेव्हापासून भरपूर विकास झालेला आहे। मग या गावाने अशी का मागणी करावी की आम्हाला कर्नाटकमध्ये जाऊ द्या? विद्यमान आमदार कमी पडले का कुठे? नाही, विद्यमान आमदार कमी पडलं नाही। ते आपला सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्कल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असताना तेवढा निधी आणला नाही। मग त्याच्यापेक्षा डबल टिबल निधी ते आपला कल्याण शेट्टी, सचिनदादा कल्याण शेट्टी म्हणून आहेत आमदार, चालू आमदार आहे, त्यांनी आणलेलं आहे आणि विकास भरपूर केलेला आहे आणि सरकार पण केलेलं आहे। काय सांगाल तुम्ही, या मतदारसंघातील मतदान तर करताय, काय सांगाल? मतदान आता अक्कलकोट तालुक्यामध्ये जवळपास 50 वर्षापासून जेवढा निधी आला आहे त्यांचं बेरीज एवढा, त्याच्यापेक्षा आता 2-3 वर्षामध्ये एवढा निधी आणून त्यांनी दादासाहेबांनी प्रचंड सगळीकडे विकास कामं केलेला आहे। मग असं असलं तरी मग का लोकसभेला लीड का घटला? अवघं 10,000चा लीड कसं काय मिळालं? लोकसभेमध्ये थोडंफार फेक निगेटिव्ह होतं। फेक निगेटिव्हमध्ये असं जर थोडंफार सगळीकडेच हे झालेलं आहे, फेक नेरेटिव्ह केल्यामुळे त्यांनी असं हे केलेलं आहे। मग आता मराठा आरक्षणाचा प्रश्न देखील मोठ्या प्रमाणात गाजतो, त्याचा फटका बसणार नाही का? नाही, त्याचा काय फटका इथं बसणार नाही। सगळा रोज तर किंवा भाजपकडे आम्हाला सरकार आरक्षण देत नाही, परत धनगर आरक्षणाचा प्रश्न आहे। धनगर आरक्षण पण आहे, पण सगळं आपण आता हे झाल्यावर होईलच आहे, त्याचा आम्हाला खात्री आहे। कारण की हा महायुती सरकार कोणालाही अन्याय केलेला नाही, कुठल्याही समाजावर म्हणा, कुठल्याही ह्याच्यावर त्यांनी प्रत्येक विशेष लक्ष घालून सगळ्यांच्या
हे केलेलं आहे. काय सांगाल तुम्ही ह्याने जातने जनगणना करायला महायुती सरकार विरोध का करतं? जातनिहाय जनगणना करण्यासाठी, जातीनिहाय जनगणना करण्यासाठी विरोध का? करणार आहे ना 2025 मध्ये चालू आहे. कुठं 2025 ला चालू करणार आहे. हे न झाल्यामुळं तर एवढं सगळं मागासवर्गीयावर अन्याय होत आहे. बहुजनावरती सर्वांवरती अन्याय होत आहे. नाही कोणाच्यावर अन्याय नाही मग होणार. हे जर जातीने जनगणना झाली असती तर मराठा आणि धनगर वाद निर्माण झाला नसता. नाही आता 2025 मध्ये जनगणना होणार आहे. कोणाच्यावर होणार अन्याय आहे, नाही होणार आहे. देंगे मंजुरी झाले, हेच आहे. देंगे दिलवाएंगे सगळं कागदावरची गोष्ट, वाऱ्यावरची गोष्ट सांगू नका. आतापर्यंत 10 वर्ष मोदी सरकार आलंय, आतापर्यंत जनगणना का होत नाही? आता अंमलमध्ये येणार आहे आता येणार आहे हेच. ह्या हवेवरची गोष्टीवर कोणी जाणार नाही. आता सगळ्यांना कळून चुकलेलं आहे, सगळं बहुजनांना कळून चुकलेलं आहे. आणि म्हणून तर हे सगळं मराठा धनगर हे ते सगळं वाद निर्माण झालेलं आहे. जाती न्याय जनगणना जर झाली तर कॅटेगरीप्रमाणे त्यांच्या स्केलप्रमाणे त्यांना ते वाटत जाईलच. सगळ्यांनी मंजूर करून घेणार त्याला. मग ह्याच्यामध्ये फाटाफूट का करता? फाटाफूट कुठं होत नाही. आता 2025 मध्ये सगळं होणार आहे. 2025 मध्ये होणार आहे. आम्ही पण म्हणतो आमचं सरकार महाविकास आघाडी सरकार जर वर आणि खाली जर बसलं असतं तर ह्याच्या मागच होऊन गेलं असतं. 40 ते 50 वर्षे काँग्रेस सरकार होतं. हेच शरद पवारांनी आपला बहुजन समाजासाठी अन्याय केलेला आहे. जाती भावना त्यांनी केलेलं आहे. मग त्यावेळी तुम्ही काय गप्प बसला? आरक्षण कोण दिलं नाही? त्यांनीच दिलं नाही. इंदिरा गांधी, राजीव गांधी होतं, मग मुख्यमंत्री शरद पवार होतं. आमचा धनगर समाजाचा पंढरपूरमध्ये मेळावा घेतलेला होता. त्यावेळी धनगर समाजाचं पंढरपूरमध्ये अटल बिहारी वाजपेयी असताना सुद्धा शब्द दिले होते. शेंडगे साहेब असताना बी शब्द दिले होते. घोंगडी टाकले होते त्यांच्या अंगावर. ते धनगर समाजाला आम्ही एससी करून म्हणून आम्हाला सगळं माहिती आहे, आम्हाला अभ्यास आहे. ज्यांनी शब्द दिले त्यांनी शब्द फिरवलेत. आता हे म्हणतात 50 वर्षात जेवढा निधी आला नाही ते आता सचिन कल्याण शेट्टीने आणला म्हणतात. निधी कुठलंच आणलं नाही. 1-2 काम सोडलं तर कुठलाही निधी कागदावरच आहे. मंजूर आहे. ठीक आहे. परंतु मग या कर्नाटक बाँड्रीला लागून असलेल्या गावांनी अक्कलकोट म्हणजे तीर्थक्षेत्र दर्जा निर्माण झालेला आहे अक्कलकोटला. तसं पाहिलं तर अक्कलकोट कसं दिसलं पाहिजे? बारामती नाही, सिंगापूर दिसला पाहिजे. एवढं जर गोष्टी जर होत असेल तर. पण ते होत नाही. होत नसेल तर मग तुम्ही मंजुरीचंच कशाला सांगता? नुसतं मंजुरीचं कशाला? जे कामं ते 50 वर्षामध्ये झालं नाही, 10 वर्षामध्ये व्हायला पाहिजे, 15 वर्षामध्ये व्हायला पाहिजे. हे सगळं आपण बोलतो खरं. पण खरं तर प्रत्यक्षात आपल्या जमिनीवरती ते काम झालं पाहिजे, दिसलं पाहिजे. त्याच्यानंतर आपण बोलू. जो आमदार काम करते त्याला त्यांनी केलंय म्हणून सांगू. सोलापूरला अगोदर 3 तास जायचं, आता अर्धा तास. काय सांगाल तुम्ही? काय नाव आहे? 20 मिनिटात आपल्यासोबत आणखीन मतदार आहेत. काय सांगाल बाबा? अक्कलकोट तालुक्यात भारत स्वतंत्र झाल्यापासून आत्तापर्यंत सचिनदादा कल्याण शेट्टी 5 वर्षामध्ये आमदार झालेले आहेत. 5 वर्षामध्ये 2 वर्ष कोविडमध्ये गेलेले आहेत आणि विरोध सरकार होता. त्यानंतर परत त्यांचा स्वतः आला. आत्तापर्यंत त्यांचे 50 वर्षाचं काटा करायचं आणि हे 2.5 वर्षाचं काटा करून बघायचं. तालुक्यामध्ये फार विकास झालेला आहे. विकास झाला म्हणतात तर मग त्या कर्नाटक बाँड्रीला गावं चिटकून आहेत. त्यांनी का मग मागणी केली की आम्हाला कर्नाटक काही मागणी करू दे, आम्ही जाणार नाही. आम्ही इथं महाराष्ट्राच्या मातीमध्ये उपजलं आहे. महाराष्ट्रामध्ये मातीतच आमचा जन्म जाणार आहे. आम्ही कर्नाटकमध्ये जाणार नाही. त्यांनी यायचं असेल तर आमच्याकडे उद्या, आम्ही त्यांच्याकडे जाणार नाही. हे स्पष्ट उल्लेख आहे. आणि गावांची अशी मागणी होती की आम्हाला रस्ते नाहीत किंवा प्राथमिक सोयीसुविधा मिळत नाही, शिक्षणाची सुविधा नाही. आत्ता सध्याच्याला तुम्ही सांगतो 80% रोड गावामध्ये, खेडेगावामध्ये कुठेही तुम्ही भारतामध्ये जावा, मुंबईमध्ये जावा, अक्कलकोटमध्ये जावा, सोलापूरमध्ये जावा, कुठं कर्नाटक कुठल्या ह्याच्या ठिकाणी जावा, प्रत्यक्षात रोड त्यावेळेला आमचे रोडनी जायचं असेल तर खड्ड्यात धडके, ह्या खड्ड्यातनं त्या खड्ड्यात, त्या खड्ड्यातनं त्या खड्ड्यात होतं. आता आमचं वय आहे 62. ऐका, आता सरळ पाण्यात आल्यावर येतो, पाण्यात आल्यावर जातो. आमचं फिरायचं वय नाही पण आता फिरतो. काय सांगाल? काय नाव आहे? मतदान तर करता येईल. करणार आहे मतदान. आपल्यासुद्धा आणखीन नागरिक आहे. काय नाव आहे? मी कर्नाटकचं. मग काय इकडे कसं काय आलं आहे? काय नाव आहे? शैलेश गवळे. करतोय मतदान? अजून माझा 18 नाही आहे.
राजकारण तर बघतोय. काय नाव आहे तुमचं? मतदान तर करता येईल. आपल्यासोबत आणखीन काय नागरिक आहेत? काय नाव आहे? हे बघा बिल्डिंग आहे. हा कशाची आहे? कशाची? जनावरांची बिल्डिंग आहे. जनावरांची? जनावर कोणते ती? जनावर आम्ही तालुका अजून सुधारत नाही. हां कसलं केलं शरद पवार वगैरे कसले कामे केले गणपतराव आणि शरद पवार अजित पवार असले आपलं तालुका व्हायला पाहिजे. हां आणि काय करायचं आहे? निवड मेंढा गाव आहे. मेंढा तालुका मेंढा आहे. मी मोठा तू मोठा काय केला विकास आहे? हां कल्याण शेठ थोडं काम केलेलं आहे दिसलं आम्हाला. हां बस एवढंच आहे. हां काही गावात कामं करणाऱ्या माणसाला विचारावं हेच काम आहे. गावामध्ये काय आहे? काँक्रीट झालं आहे का? डांबरीकरण झालं आहे का? कोण यावं आमदार गावागावात फिरावं. कोण फिरत नाही आपल्या गावामध्ये. काम काय करायचं घेऊन खड्डे पडल्यात असले वेगवेगळे काय कामा नाही. नागणसूरमध्ये शावळ आहे हिल्ली अंडेवाडी हो रे ओळख रे हाच्या लाटकांना काय काय सांगाल? आम्ही पण काम कायच नाही का तालुक्यामध्ये. मी मोठा तू मोठा मी मोठा तू मोठा काय काम करायचं आहे? जावा जर पाहिलं तर या ठिकाणाहून काय नाव आहे? विशाल पाटील. बरं, मतदान वगैरे करतो का? हा मतदान करतो ना. काय सांगशील आता एक तरुण? मतदान गाव विकासाच्या मुद्द्यावर पाणीदार आमदार म्हणून सिद्धाराम मैत्री साहेबांचा अक्कलकोट तालुक्यामध्ये ओळख आहे. त्यांनी खूप काही निधी मंजूर करून दिले पहिला. आता मैत्री साहेबांना मतदान करणार. जर पाहिलं तर या ठिकाणाहून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. परंतु हा मतदार निवडणुकीत नेमका कोणाच्या पाठीमागे जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अशोक कांबळे, मॅक्स, महाराष्ट्र न्यूज, अक्कलकोट.